2-3 वेळेला चर्चा झालेली होती. पुढची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा गंभीर आरोप केलेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ टार्गेट केलाय. फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ झाला, बोगस मतदार वाढवले असा आरोप त्यांनी केलाय. यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर शंका उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आकडेवारीनंच उत्तर दिलंय. निवडणूक आयोगानंही पुन्हा स्पष्टीकरण दिलंय. काय आहे प्रकरण पाहूया. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर संशय घेणं सुरूच आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप केलाय आणि त्यासाठी न्यूज लॉन्ड्री या वेबसाईटच्या लेखाचा हवाला राहुल गांधींनी दिला. यात राहुल गांधींनी काय काय आरोप केलेत पाहूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात मतदार यादीत 8% मतदारांची भर पडली. काही मतदान केंद्रावर तब्बल 20 ते 50% मतदार वाढले. अनोळखी व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद BLOंनी केली. पत्ता व्हेरीफाय नसलेले हजारो मतदार आहेत हे माध्यमांनी उघडकीस आणलं. आणि निवडणूक आयोग काय करतोय? मौन आहे की या सगळ्यात सहभागी आहे? ही काही नजरचुकीनं झालेली एखादी घटना नाहीये, ही मतांची चोरी आहे. यावर पडदा टाकणं म्हणजे दुष्कृत्याची कबुली देण्यासारखं आहे. म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि CCTV फुटेज तात्काळ सार्वजनिक करावं अशी मागणी करतोय. राहुल गांधींच्या ट्विट नंतर प्रदेश काँग्रेस सक्रिय झाली. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. राहुल गांधीजी सातत्याने विधानसभेच्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि धांदली ही जनतेसमोर आणत आहे. भाजपचे प्रांताध्यक्ष यांच्या मतदारसंघात असलेला गोंधळ हा त्यांनी समोर आणला होता. तर यावेळेस थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेला गोंधळ त्यांनी हा उघड केलेला आहे. हा वर्गणी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता ही मताची चोरी आहे. थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात बोगस मतदान झालं असं या आरोपांचा रोख आहे. मात्र झूठ बोले कव्वा काटे असं म्हणत राहुल गांधी यांचे सगळे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उडवून लावले. त्यासाठी त्यांनी काही पुरावेही दिले. जसे नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये मतदार वाढले तसेच इतर अनेक मतदारसंघातही वाढले आणि तिथे काँग्रेसचेच विकास ठाकरे, नितीन राऊत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड असे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले हे सांगणारी आकडेवारी फडणवीसांनी दिली. राहुल गांधींना फडणवीसांचं उत्तर. झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वेचे डरियो. महाराष्ट्रातल्या मोठ्या पराभवामुळे तुमची वेदना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र किती दिवस हवेत बाण चालवणार? महाराष्ट्रातल्या 25 पेक्षा अधिक मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार 8% वाढले. पश्चिम नागपूरमध्ये 27,065 मतदार म्हणजे 7% मतदार वाढले. इथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले. उत्तर नागपुरात 29,348 म्हणजे 7% मतदार वाढले. तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले. पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये 10% मतदार म्हणजेच 50,911 मतदार वाढले आणि शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे जिंकले. मालाड पश्चिम मतदारसंघात 38,625 मतदार वाढले. तिथेही 11% मतदारांची वाढ झाली आणि काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले. मुंब्रा मतदारसंघात 46,041 म्हणजेच 9% मतदार वाढले आणि तिथे जितेंद्र आव्हाड जिंकले. माझ्या मतदारसंघाबाबत ट्विट करण्याआधी तुम्ही नितीन राऊत, विकास ठाकरे, अस्लम शेख यांच्याशी बोलला असता तर बरं झालं असतं. काँग्रेसमधल्या असमन्वयाचं एवढं वाईट प्रदर्शन तरी झालं नसतं. यावरून दिवसभर आरोप प्रत्यारोप सुरू राहिले. भाजप आमदार परिणय फुके यांनी तर राहुल गांधींना बावनकुळे किंवा फडणवीसांविरोधात निवडणूक लढवून दाखवा असं आव्हानच दिलं. परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पूसारखे वागत आहे. आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिममध्ये येऊन स्वतः लढवून दाखवावे. त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं उत्तर आम्ही जे मागतो
की आम्हाला जी यादी पाहिजे तर रिलेबल आम्ही मतदार यादी मागतो आहोत ती यादी देत नाहीत, आम्हाला CCTV फुटेज देत नाहीत. हे काय चाललंय? रिलेबल डिजिटल यादी का देत नाही आम्हाला? आम्ही मागून का मिळत नाही आम्हाला? ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून त्यांची वकिली करण्याचं काम सध्या राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत. आणि ही निवडणूक जी झाली ती बेईमानी करूनच जिंकली आहे हे महाराष्ट्रातील जनतेला आता माहीत कळून चुकलेलं आहे. हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना राज्य निवडणूक आयोगानंही स्पष्टीकरण दिलंय. मतदार याद्या सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व 288 मतदारसंघांच्या मसुदा आणि अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या. त्याच्या प्रती काँग्रेससह सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या होत्या. मतदार यादीतील नावांबद्दल कुणालाही आक्षेप घेता येतो, दाद मागता येते. मात्र या काळात फक्त 89 आक्षेप नोंदवले गेले. या 89 आक्षेपांपैकी 79 आक्षेप साताऱ्यातून, 6 जळगाव, 3 अहिल्यानगर तर 1 नांदेडमधून होते. मतदार याद्या चुकीच्या होत्या तर काँग्रेसनं त्यावेळी आक्षेप का नोंदवला नाही असा प्रश्न विचारला जातोय. ज्यामध्ये राहुल गांधीचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे. सपशेल त्यांची हार त्यांना सातत्याने दिसते. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी हे माननीय देवेंद्रजींवरती आणि महाराष्ट्र भाजपावर टीका करत आहेत. ज्यांना संघटनच कधी कळलं नाही, संघटनेत हार झाली म्हणून ज्यांना अध्यक्षपद सोडावं लागलं, त्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंमत आणि संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केली जाणारी BLO 1, BLO 2, मतदार नोंदणी, मतदार वाढ, मतदाराला बाहेर काढण्याची प्रथा परंपरा ही काँग्रेसला कधीच माहीत नव्हती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेली मतदाराची वाढ, मतदाराची नोंदणी ही राहुल गांधी समजण्याच्या पलीकडे आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होऊन 7 महिने होत आले. मात्र निवडणूक प्रक्रियेबद्दल राहुल गांधींचे आरोप अजूनही सुरूच आहेत. आता फडणवीसांनी आणि निवडणूक आयोगानं त्यांच्या नव्या शंकांना उत्तर दिलंय. मात्र आता राहुल गांधींच्या या शंका दूर होतील की ते आपल्या दाव्यांवर आणि आरोपांवर ठाम राहतील हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत सरकारनं पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेतला खरा, पण त्याला जोरदार विरोध होत असल्यामुळे सरकारनं आता आस्ते कदम जायचं ठरवलंय. त्रिभाषा सूत्राच्या आडून सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप होतोय. आता हा आरोप खोडून काढण्यासाठी सरकारनं चर्चेचा मार्ग स्वीकारलाय. त्यामुळे सध्या तरी हिंदी सक्तीची तलवार सरकारनं म्यान केली आहे. येत्या काळामध्ये हा निर्णय गुंडाळण्यात येणार की नव्यानं लागू करण्यात येणार याबद्दल साशंकता आहे. पाहूया हा रिपोर्ट. कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहेत माधुरी दीक्षित? जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती ही मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार. इयत्ता 4थी पर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही. पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरती ठाम असणाऱ्या सरकारनं आता एक पाऊल मागे घेत सर्व राजकीय नेते आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करायचं ठरवलंय. वर्षा निवासस्थानी यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यामध्ये नेमकं काय ठरलंय ते सुद्धा पाहूयात. साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत मराठी मुलांचं नुकसान होऊ नये यासह इतरही पर्यायांवरती सर्वांसाठी समग्र सादरीकरण केलं जाईल. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवून मागच्या दारानं हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतो. यावरून मनसेनं सरकार आणि शाळा दोघांना सुद्धा इशारा दिला. आता हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये सरकारच राज ठाकरेंचा क्लास घेणार आहे. दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना सरकारची भूमिका समजावून सांगणार आहेत. मला असं वाटतं हे आधी करायला पाहिजे होतं ना. GR काढण्याच्या आधीच सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती. ती का लोकांची चर्चा केली नाही? ठीक आहे, पण उशिरा का असेल, आपण सुचलेलं शहाणपण आहे तर त्याचं आम्ही स्वागत करतो. पण राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेल्या ह्या सर्व घडामोडी आहेत. निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्यात
करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी मराठी कलाकारांना धारेवर धरलं. दक्षिणेमधल्या कलाकारांचं उदाहरण देत त्यांनी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित आहेत कुठे असा सवाल सुद्धा विचारला. सोबतच एकनाथ शिंदेंवरती सुद्धा निशाणा साधला. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला. कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच